नमस्कार, मी मोनाली झेंडे, टीम MNVTI कडून आपल्या पुढच्या सक्सेसफुल एंटरप्रेनरला इथे बोलवत आहे आणि ती आहे क्षितिजा देशमुख. क्षितिजा देशमुखचं टीम MNVTI कडून खूप खूप स्वागत. वेलकम क्षितिजा. थँक्यू मला हा चान्स दिला याच्या पॉडकास्टसाठीचा. तर मी त्याबद्दल मॅडमचे आणि MNVTIचे खूप खूप आभार मानते. हॅलो क्षितिजा, तू सगळ्यात आधी सांगशील की तुझी फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तू कुठल्या गावातून आली आहेस त्याबद्दल थोडंसं सांगशील? हां, मी ॲक्च्युली सातारमधून पुण्यामध्ये आले इंटेरियरचा कोर्स करायला. पण ह्या फील्डच्या रिलेटेड मला जी ओळख करून दिली ती माझ्या मावशीने दिली. माझ्या मावशीची एक मैत्रीण आहे, ती इंटेरियर डिझायनर आहे, ती सातारमध्ये असते. तर मला या फील्डबद्दल ॲक्च्युली काहीच माहिती नव्हतं की इंटेरियर डिझायनिंग पण अशी पण एक फील्ड असते म्हणून. आणि मग मला मावशीने थोडं इंट्रोड्यूस करून दिलं. तर मी ॲक्च्युली सातारमध्ये ॲडमिशन घेतलं होतं इंटेरियरसाठी, पण मला पुण्यातल्या ॲडमिशनच्या रिलेटेड काही माहिती नव्हती. तर माझी एक मैत्रीण आहे चैत्राली, जी MNVTIमधूनच पासआउट झालेली आहे. तर तिनं मला इंट्रोड्यूस करून दिलं की ही तिथं आहे, असं असं कॉलेज आहे, तू एकदा येऊन व्हिजिट कर. तिनं माझ्या आईवडिलांना पण कन्व्हिन्स केलं ॲक्च्युली. आणि मग आम्ही सगळे व्हिजिटसाठी आलो. तर आम्हाला कॅम्पस वगैरे खूप आवडला आणि असं मुलींचं आहे आणि त्यामुळं प्रोटेक्टेड पण वाटलं आईवडिलांना. त्यामुळे त्यांनी मग इथं मला ॲडमिशन करून दिलं आणि मग पुढे मग इथंच मी कोर्स केला 2 इयर्सचा डिप्लोमा केला इंटेरियरचा. ओके, म्हणजे तुझं आधी ठरलेलंच होतं तुला इंटिरियर डिझायनर व्हायचं की हो. आधी वेगळं काही ठरवलं होतंस? नाही, मी इंटेरियर डिझायनरच व्हायचंय. पण असं एक सिच्युएशन अशी होती माझ्यासमोर की माझ्यासमोर 2 फील्ड होते. एक एअर होस्टेस आणि एक इंटेरियर डिझायनिंग. आणि मला दोन्ही साईडला ॲडमिशन मिळाले होते. तर मी एअर होस्टेस कॅन्सल केलं आणि इंटेरियर डिझायनिंगमध्ये गेले. कारण की एअर होस्टेसला एक लिमिट आहे, तुम्ही तिथपर्यंत जॉब करू शकता. पण इंटेरियर डिझायनिंगला लिमिट नाही आहे फील्डला. तुम्हाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही करू शकता. आणि तो इंटरेस्ट पण मला डिझायनिंगमध्ये होताच. आणि MNVTI का निवडलंस किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुला सगळ्यात जास्त आवडल्या MNVTI विषयी? मला MNVTIचा कॅम्पस खूप आवडला आणि तिथलं जे म्हणजे सगळे जे मॅडम आहेत, जे आहे कल्चर आहे ते खूप छान आहे आणि होमली फील येतं. त्याच्यामुळे मला खूप आवडलं म्हणून MNVTI चूज केलं. ओके. आणि तुझा जो पहिला प्रोजेक्ट आहे तो तू इंटिरियर डिझायनर म्हणून सुरू केला. मग तो तुला तुझ्यापर्यंत कसा आला किंवा तू काम करताना तुला कुठले कुठले चॅलेंजेस त्याच्यामध्ये आले? माझा पहिला प्रोजेक्ट मी वाघोलीमध्ये केला होता आणि म्हणजे इंडिव्हिज्युअली. तसे तर प्रोजेक्ट मी म्हणजे ज्यांच्याकडे काम करत होते त्यांच्या थ्रू मी केलेले होते. पण जो इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट आहे तो मला पहिल्यांदा वाघोलीमध्ये भेटला आणि ते पण असंच रेफरन्सनी भेटला होता मला प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस आले की इथे सुरुवातीला आपण जेव्हा स्वतःहून काम करतो त्यावेळेला आपल्याला खरे चॅलेंजेस कळतात आणि त्यावेळी रिस्क फॅक्टर काय असते ती कळते. ओके. आणि तू आधी प्रोजेक्टला डायरेक्ट सुरुवात केलीस की आधी तू नोकरी केलीस आणि मग त्यानंतर सुरुवात केली? आधी मी जॉब केला आणि त्याच्यानंतर एक्सपिरियन्स घेऊन मग नोकरी केली. कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही डायरेक्टली एखाद्या फील्डमध्ये डायरेक्ट प्रोजेक्ट नाही घेऊ शकत. प्रोजेक्ट घ्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये काय रिस्क असू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडून काही पेमेंट अडकू शकतं. मग त्याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स काय ठेवले पाहिजेत, काय नाही. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. हे तुम्ही जॉब केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळतात की कसं आपण टर्म्स कंडिशन ठेवले पाहिजेत क्लायंटसमोर. कुठल्या फेजमध्ये आपण पेमेंट मागितलं पाहिजे क्लायंटला. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात एक्सपिरियन्स केल्यानंतर आणि आपण डायरेक्टली काम केल्यानंतर. ओके. सो यू रेकमेंड की आपण जॉब जो आहे तो आधी केला पाहिजे आणि मग स्वतःचा बिझनेस सुरू केला पाहिजे. कारण की ह्या गोष्टी छोट्या वाटतात आपल्याला, पण ह्या गोष्टी म्हणजे पेमेंटच्या बाबतीत म्हणला किंवा साईटवरती कधी व्हिजिट केली पाहिजे, कुठलं काम काय सिक्वेन्सनी झालं पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. काही डायरेक्टली मी प्रोजेक्ट घेते, हे Pinterestचं आहेत, फोटोज दाखवतात आणि करतात काम, पण ॲक्च्युली हे चुकीचं आहे. आपण काम करताना सिक्वेन्सनी कुठलं केलं पाहिजे हे तुम्ही जोपर्यंत एक्सपिरियन्स घेत नाही ना तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला समजत नाही. ओके. आणि MNVTIची जी तुझी कॉलेजची जर्नी आहे ॲज अ स्टुडंट, ती तुझी कशी होती त्याच्याबद्दल थोडं सांगशील? ते खूप आणि माझ्या आयुष्यातले खूप गोल्डन पिरियड होता तो. आणि आम्ही हॉस्टेलला राहत होतो ॲक्च्युली. तर हॉस्टेलमधली मजा सगळ्यांनाच माहिती आहे, खूप छान असते. आणि कॉलेजमध्ये पण आम्ही खूप मजा करायचो. म्हणजे असं वाटलं नाही की शिक्षण घेते, म्हणजे खेळत शिक्षण कसं घेतलं जातं म्हणजे तर ते खूप छान आहे.
MNVTI मध्ये. ओके. आणि मॅडमनी तर तसं आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे, माधवी मॅडमनी. म्हणजे काही कुठल्या गोष्टीसाठी पण त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टीत की इथं जावं तुम्ही व्हिजिटला, हे करत जावा. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान गायडन्स केला होता. सो हॉस्टेल फॅसिलिटी पण आपल्याला जवळच हो, MNVTI हॉस्टेल मध्ये. कॅम्पसमध्येच आहे ना, मग हम्म. त्यामुळे खूप आणि वेळ वाचतो. तुम्हाला हम्म. पटकन येता जाता येतं आणि इथं प्रोजेक्ट्स कम्प्लीट करायचे असतात, शीट्स कम्प्लीट करायचे असतात, व्हिजिट करायची असते साईटचा. तर इथून जवळपास जो कॅम्पस आहे तिथून तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. MNVTI विषयी कुठले 3 पॉइंट आहेत जे तुला सांगावेसे वाटतील प्रॉमिनंटली? MNVTI बद्दल पहिली गोष्ट म्हणजे इथलं जे एन्व्हायरमेंट आहे आणि जे पर्सनली लक्ष देतात ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की आत्ताच्या या क्षेत्रामध्ये खूप सारे ऑप्शन्स पण आहेत, पण आत्ताचे जे मुलांचं वय असतं, हे जे वय असतं त्याच्यामध्ये पर्सनली लक्ष आई-वडिलांना देता येत नाहीत, कारण की ते जास्त करून वेळ कॉलेजमध्ये घालवतात. तर पर्सनली लक्ष मेन महत्त्वाचं दिलं जातं. त्याच्यानंतर तुमचं स्ट्रिक्टली शीट्स चेक केल्या जातात. हे खूप छान आहे, कारण की ह्याचाच फायदा नंतर होतो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली येतात तेव्हा. आणि त्याच्यानंतर गायडन्स तो पण खूप छान मिळाला जातो, की करिअरमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात कसं कसं अप्रोच करू शकता स्वतःला. ओके. तुझा आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्स मधला सगळ्यात आवडता प्रोजेक्ट कुठला आहे? माझा म्हणजे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत की ते मला आवडतात. आणि एक प्रोजेक्ट असा आहे की मी मुंबईचे क्लायंट आहेत, तर त्यांचा केला होता प्रोजेक्ट. त्या क्लायंटचं असं काहीच नव्हतं की बाबा की एवढं एवढं लिमिट आहे, असं असं करा म्हणून. तर काहीच नाही. त्यांनी मला अप्रोच केलं फोनवरून. आमचं कन्फर्मेशन झालं. आम्ही भेटलो पण नव्हतो. फोनवरून त्यांनी मला कन्फर्मेशन दिलं कामाचं. आणि ते क्लायंट मुंबईला होते आणि त्यांचं काम आम्ही लोधा बेलमेंटोमध्ये केलं. त्यांचा 4 BHK होता. तर तो प्रोजेक्ट एकदम लॅविश झाला आणि खूप सुंदर झाला तो प्रोजेक्ट. ओके. आणि तू हे जे प्रोजेक्ट्स करते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स करतेस? म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल असे काही केलेले आहेस का? हां, मी रेसिडेन्शियल, कमर्शियल दोन्ही प्रोजेक्ट्स करते. ॲक्च्युली आमची जी फर्म आहे स्पेस ट्रायंगल इंटिरियो म्हणून, तर ती आम्ही कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही करतो. आणि MNVTI इन्स्टिट्यूट आहे त्याच्याकडून ज्या प्लेसमेंट मिळतात, तर तुलाही MNVTI कडूनच प्लेसमेंट मिळाली होती, बरोबर? हो. तर त्याविषयी थोडंसं सांगशील? मला ॲक्च्युली सुरुवातीला प्लेसमेंट जी मिळाली होती MNVTI कडून, ती ॲज अ फॅकल्टी म्हणून मिळाली होती. तर तिथं मी एक्सपिरियन्स घेतला, ॲज अ फॅकल्टी घेतला. पण मग मी मॅडमना म्हटलं की मॅम मला बाहेर एक्सपिरियन्स घेऊ देत आणि मग मी मुलींना माझा एक्सपिरियन्स जो येतोय बाहेर तो त्यांना एक्सप्लेन करता येईल आणि त्यांना समजेल की काय चॅलेंजेस येतात पुढे. ओके. मग मी तिथून मग बाहेर पडून मग म्हणजे फर्ममध्ये जॉईन झाले. मग आता याला जोडून एक प्रश्न आहे. आता चॅलेंजेस बद्दल तू बोललीस, तर मग चॅलेंजेस ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर तुला कुठले कुठले चॅलेंजेस आले आणि त्याच्यातून तू ओव्हरकम कसं केलंस? तू बाहेर कशी आलीस? तसं बघायला गेलं तर मला खूप चॅलेंजेस आलेत. एक तर बॅकग्राऊंड सपोर्ट कुठला नव्हता आणि मग आम्ही त्या ह्याच्यातनं हळूहळू बाहेर पण मला साईटवरती जायला लागायचं. लहान मुलगी पण घरात होती. तर मग मी तिला डे केअरला ठेवायचो आणि मग माझ्या मिस्टरांनी मला खूप हेल्प केली ह्या बाबतीत, की तिला कलेक्ट करणं, तिला खायला वगैरे घालणं, या सगळ्या गोष्टी जे पॅरेंटिंगच्या आहेत ते त्यांनी खूप चांगले सांभाळलेल्या. आणि त्यावेळेला मग मला साईट व्हिजिटवरून यायला 9 वाजायचे किंवा कधी-कधी 10 वाजायचे. जेव्हा हँडओव्हर असेल तर कधी-कधी 11-12 पण वाजतात. हो. तर या गोष्टी त्यावेळेला त्यांनी मॅनेज केल्यामुळं मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचले. हो. तर आणखी एक फक्त आता शेवटचा प्रश्न, की आता ज्या नवीन जनरेशनच्या मुली आहेत त्यांना या फील्डमध्ये यायचं असेल, तर तुझ्याकडून तू काय सजेस्ट करशील आणि त्यांना काय सांगू इच्छितेस, की वाय MNVTI? ॲक्च्युली बघायला गेलं ना तर MNVTIमध्ये तुम्हाला एक पॅकेज मिळतं. इंटेरियरचं पॅकेज मिळतं शिकायला. आणि आपल्या ह्याच्यामध्ये भरपूर सारे असे फील्ड्स आहेत की तुम्ही तिथं तुम्हाला भरपूर फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे लाईक आता मी इंटेरियर डिझायनर आहे, तर हे फुल पॅकेज काम झालं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सपोज कोणाला पॉसिबल नसेल साईट व्हिजिटला जाणं किंवा काय जाणं, तर ते डिझायनिंगमध्ये काम करू शकतात. फक्त कॅड डिझायनिंगमध्ये, कोण 3D डिझायनिंगमध्ये करतं. आणि अजून एक आहे जे फोटोशूट सुद्धा ते करू शकतील. ओके. की फोटोशूट, फिल्म मेकिंगमध्ये. तर हे
डिझायनरच्या पर्स्पेक्टिव्हनीच आपण एखादा प्रोजेक्ट कसं फोटोशूट करू शकतो हे डिझायनरला सांगू शकतो. बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या फील्ड आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, पण हे सगळं पूर्ण पॅकेज तुम्हाला MNVTI मध्ये मिळतं. हो. आणि त्यामुळे मी MNVTI रिकमेंड करेन. येस, म्हणजे तुझ्या मते फक्त इंटिरियर डिझायनरच मुली होत नाही, त्याच्यासोबत हा. आणखी खूप सारे खूप त्यांना सारे. पैलू इथे दिले जातात असं Yes, तुझं म्हणणं yes, आहे. yes. तर थँक्यू क्षितिजा, तू आमच्याकडे आलीस आणि टीम MNVTI कडून मी पुन्हा एकदा क्षितिजाला खूप खूप तिचे आभार मानते, तिला थँक्यू म्हणते. तू तुझा वेळ आमच्यासाठी दिलास. थँक्यू सो मच क्षितिजा. थँक्यू.